गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय गोविंद मोठ्याने सगळं गोविंद जय जय गोपाल राधा रमण हरी गोविंद जय जय अनेक जरी संकट आली तरी धैर्यवान पुरुष कधी घाबरून जात नाही, खिन्न होत नाही, दुःखी होत नाही. प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याची हिम्मत त्याच्यामध्ये असणाऱ्या धैर्यामुळं, त्याच्या धर्मनिष्ठेमुळं, प्रगाढ अशा भगवंताबद्दलच्या श्रद्धेमुळं कधीही विचलित होत नाही. असाच काहीसा प्रकार पांडवांच्या बाबतीत सतत होत आहे. पांडव आता द्वैतवनामध्ये आले. भीमसेन शिकार करण्यासाठी बाहेर गेला. अनेक वाघ, सिंह, हत्ती त्यांनी मारले आणि तो पुन्हा आश्रमात परत येत असताना एका प्रचंड मोठ्या अजगरानं त्याला धरलं. भीमाला इतका बलवान असणारा भीम, पण त्याला त्या अजगराच्या पुढे काही करता येईना. आश्चर्यानं असा काही त्या अजगरानं त्याला विळखा घातला. भीम हतप्रभ झाला. तो अजगर मानवाच्या वाणीमध्ये त्याच्याशी बोलू लागला. अरे भीमा, त्याने ओळखलं सुद्धा त्याला. अरे भीमा, मी तुझा पूर्वज, आयु राजाचा पुत्र नहुष. आता मी तुला खाणार. आणि इकडं युधिष्ठिराला अमंगल सूचक अशी चिन्ह दिसायला लागली. असं का तेव्हा घडत होतं आणि आता घडायचं बंद झालं? ते तुम्ही हिंदू की काय विचारून जे लोक मारले गेले, त्याही वेळेला अशी अशुभ सूचक चिन्ह दिसायला हवी होती. दिसली असतील पण त्यांना कळली नाही तर मला माहिती नाही, पण असं गृहीत धरूया की त्यांना दिसली नाही. ठीक आहे, ह्या वेळेला दिसतं. रामायणात तर इतके उल्लेख आहेत अशुभ सूचक चिन्हांचे, आता का दिसत नाही? आणि म्हणून आमची वृत्ती अशी होते की हे सगळं थापा आहे, हे काही खरं नाही. उगीच त्या कवींनी काहीतरी लिहिलं आणि आम्ही ते हो म्हणायचं. दिस इज जस्ट अ कॉमिक.
असं आपल्याला वाटू शकतं, पण ते सत्य नाही. याचं कारण ज्या प्रमाणामध्ये मनुष्य पवित्र जीवन जगतो त्या प्रमाणामध्ये प्रकृती त्याला अनुकूल अथवा प्रतिकूल संदेश देते. आणि जितके आम्ही प्रकृतीपासून दूर येतो, अपवित्र बनत जातो, यांत्रिक बनत जातो, तांत्रिक बनत जातो, तेवढा आपला प्रकृतीशी कनेक्ट तुटतो, आपण दूर येतो. आणि या प्रकृतीला सुद्धा आपल्याशी संवाद साधण्याची आवश्यकता वाटत नाही. बघा, जीवसृष्टीमध्ये अनेक प्राण्यांना भूकंप आधीच कळतो, पाऊस आधीच कळतो, वादळ आधीच कळतं ना. आम्हाला कळतं, होऊन गेल्यानंतर कळतं, बातमी वाचतो तेव्हा अरे रे रे रे. का? तुम्ही म्हणाल त्या प्राण्यांना अतिंद्रिय अशा शक्ती दिलेल्या आहेत, त्यांची ऐकण्याची ऑडिबिलिटी, पाहण्याची शक्ती वेगळी, हे झालं. पण ते निसर्गाशी जुळवून घेऊन राहणारे. तसं मनुष्य सुद्धा पूर्वी निसर्गाच्या सानिध्यात राहत असे. मला आठवतं, लहानपणी आम्ही चिमण्या बघितलेल्या आहेत. आता चिमण्या दिसतच नाही. का दिसतायत? आम्ही प्रकृतीपासून दूर दूर यांत्रिकतेकडे वळत चाललो. आणि त्या प्रमाणामध्ये प्रकृतीनं आमच्याशी साधायचा संवाद बंद केला. ही अमंगल सूचक अथवा मंगल सूचक जी काही चिन्ह प्रकृतीच्या माध्यमातून मिळतात, ती त्या संवेदनशील मनाला, संवेदनशील जीवाला मिळतात, ज्याचा प्रकृतीशी कनेक्ट आहे. आणि काळ जसा पुढं पुढं चालला, तसं तसं पृथ्वीवरचं दिव्यत्व कमी 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 होत गेलं. आणि सध्याच्या काळामध्ये पृथ्वीवरचं दिव्यत्व ना के बराबर आहे. त्यामुळं सध्या पृथ्वीवर दिव्य वस्तू उपलब्ध नाहीत. कदाचित भव्य वस्तू उपलब्ध होती. 80 मजल्याची इमारत, अख्खं गाव ज्याच्यात मावेल इतकं मोठं जहाज, बरोबर ना? अशा भव्य वस्तू कदाचित मिळतील पाहायला, दिव्य वस्तू पाहायला नाही मिळणार. श्रीधर स्वामींच्या चरित्रात एक कथा येते की ते शिखरकुटीमध्ये राहत असताना वरदपूरला एकदम शिष्यांना म्हणाले की मी शिखरकुटीमध्ये पुढचा 1 आठवडा राहणार नाही, मी खाली येऊन राहतो. तुम्ही रोज मला 3 ताटं देता नैवेद्याची, एक रामरायांना, एक हनुमंतरायांना आणि एक समर्थांना. समर्थ गुरु, सद्गुरु राम आणि मारुती हे उपास्य, आराध्य उपास्य. आता 10 ताटं द्या. नैवेद्य मीच दाखवत जाईन आणि राहणार मी खाली. नैवेद्य दाखवण्यापुरतं वर जाणार आणि नंतर परत खाली येणार. 1 आठवडा तसाच झाला. आता शेवटचा नैवेद्य आज दाखवायचा 8व्या दिवशी आणि नंतर पुढे काही गरज नाही आणि मी सुद्धा वर शिखरकुटीत राहीन असं शिष्यांना सांगितलं. शिष्याने विचारलं, स्वामी हे असं का? मला जिज्ञासा आहे. स्वामी म्हणाले, अरे सप्तर्षी राहायला येणार होते या शिखरकुटीमध्ये. सप्तर्षी जमदग्नि भरद्वाज गौतमात्रि वसिष्ठ कश्यप ऋषयः, सप्तर्षी. त्यांना पृथ्वीवर राहण्यासारखं स्थानच माणसानं ठेवलं नाही, तेवढं पावित्रच नाही. ते म्हणाले, बाबा
आम्हाला इच्छा आहे पृथ्वीवर राहायची, पण असं स्थानच नाही, आता तुझ्या इथं येऊन राहतो आठवडाभर. मी म्हटलं आनंद आहे. आणि म्हणून आता ते इथं राहणार तर मी तिथं राहणं उचित नाही, कारण मी रक्तमांसाचा देह असणार आहे. मी मुळात जे कोण आहे तो आहे, पण आता कोणता देह स्वीकारला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ते योग्य होणार नाही, म्हणून मी खाली राहणार. त्या शिष्यांनी म्हटलं मला दर्शन घडेल का? स्वामी म्हणाले बघ, त्यांच्या मनात असेल तर तुला दर्शन घडेल. तू नैवेद्य झाल्यानंतर ते जेव्हा जातील ऊर्ध्वलोकी परत, मी तुला दृष्टी देईन, पहा तुला दिसले तर. आणि बरोबर त्यावेळेला तो शिष्य आला. त्याचं नाव पण आहे, माझ्या लक्षात नाहीये त्यांचं नाव. आणि स्वामींना म्हणाला, स्वामी मला दाखवणार ना? हो हो बरोबर वेळेत आलास म्हणाले, आता ते निघताय. आणि ते निघाले आणि स्वामींनी त्याला, त्या शिष्याला, या जिथं आपण गंध लावायला हवं, लावतो असं मी म्हणणार नाही, जिथं हिंदूंनी गंध लावायला हवं त्या ठिकाणी स्पर्श केला. त्यामुळं दिव्य दृष्टी प्रकट झाली फॉर सम टाइम. आणि ज्योती रूपामध्ये 7 ज्योती वरच्या दिशेनं जात असताना, देह रूपात तर दिसणं फार अवघड आहे, 7 ज्योती वरच्या दिशेला जात असणाऱ्या त्याला दिसल्या. स्वामींनीही साष्टांग नमस्कार घातला आणि ह्यानंही साष्टांग नमस्कार घातला. आजही दिव्य वस्तू पृथ्वीवर येऊ शकतात, पण स्वामीं एवढं पावित्र्य हवं. जमणार आहे का? अवघड आहे. हे का सांगितलं मी? तुम्हाला शंका येणार नाही. पुढच्या पिढ्या याला इतिहास न मानता कादंबरी मानतील, म्हणून त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी काय उत्तर त्यांना द्यायचं हे मी तुम्हाला आता उत्तर दिलेलं आहे. आणि त्याला स्वामींच्या चरित्रातील उदाहरण पण दिलं, जे 60 वर्षापेक्षा अधिक जुनं नाहीये. 55 ते 60 वर्ष, 55च धरा, इतकं जुनं आहे. युधिष्ठिराला अमंगल भयसूचक अशी चिन्ह दिसायला लागली. तातडीनं भीम ज्या दिशेनं गेलाय त्या दिशेनं युधिष्ठिर निघालाय. आणि नेमकी ही मंडळी अजगराच्या ठिकाणी येऊन पोहोचली आणि तो अजगर आता भीमाला खाणारच आहे. अजगराने भीमाला आणि या पांडवांना सांगितलं, मी पूर्वी फार उन्मत्त होऊन ब्राह्मणांकडून सेवा करून घेतली, ऋषी मुनींकडून सेवा करून घेतली, म्हणून अगस्त्य ऋषींनी मला शाप दिला आणि अजगर बनवलं. भीमा माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, तरच मी तुला सोडेन. तोपर्यंत युधिष्ठिर तिथे येऊन पोहोचला. युधिष्ठिर म्हणाला, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो, तुम्ही माझे पूर्वज वंदन केलं. हा युधिष्ठिर आहे. भीम असा आहे, खायचं तर खाऊन टाक. हा भीम आहे. अनेक प्रश्न विचारले, मी एखाद दुसरा घेतो आणि पुढे जातो. चालेल ना? तुम्ही उड्याच माराल मला माहिती आहे. खरा ब्राह्मण कोण? युधिष्ठिरानं उत्तर दिलं, सत्य, अहिंसा, दया, तप इत्यादी गुणांनी मंडित असणारा खरा ब्राह्मण आहे. सत्य, अहिंसा, दया, तप हे ज्याच्याकडे आहे तो खरा ब्राह्मण आहे. अजगराने पुढचा प्रश्न विचारला, हेच गुण जर एखाद्या शूद्रामध्ये असतील तर? तेव्हा युधिष्ठिरानं उत्तर दिलं, तर तो शूद्र सुद्धा वृत्तीनं ब्राह्मण आहे. वर्णानं जरी शूद्र असला तरी तो वृत्तीनं ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण वर्णाने जरी असला पण त्याच्यामध्ये हे जर गुण नसतील तर तो वृत्तीनं शूद्र आहे. असं भरपूर
संभाषण झालं, प्रश्नोत्तरे झाली आणि हा अजगर प्रसन्न झाला, तो शापमुक्त झाला आणि धन्य युधिष्ठिर असं म्हणून भरपूर आशीर्वाद दिले, दिव्य देह धारण केला आणि स्वर्गात निघून गेला. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. काम्यक पांडव परत येतात. मार्कंडेय ऋषी तिथे येतात. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण आणि सत्यभामा ही दोघही पांडवांना भेटायला येतात. सत्यभामा इथं येण्याचं एक विशिष्ट कारण आहे. मार्कंडेय ऋषींनी अनेक पुराण सांगितली, खूप विस्तृत सगळा उपदेश आहे. सत्यभामा इथं का आली? स्पेशली द्रौपदीला भेटायला आली. कारण तिला असं वाटतं हिला 5 पती असून 5ही पती तिच्या ताब्यात आहेत आणि आम्हाला इतक्या जणींना 1 पती असून आमच्या हातातच सापडत नाही. तेव्हा या द्रौपदीकडे काहीतरी मंत्रसिद्धी असली पाहिजे की तिने आपल्या पत्नींना असं मुठीत ठेवलेलं आहे. बघा, द्रौपदीचं उत्तर ऐका, फार फायद्याचं. सगळ्यांची सुप्त किंवा प्रकट अभिलाषा, हा बाबा मुठीत राहील कसा? माझ्या म्हणजे तुमच्या. असते ना इच्छा? खरं सांगा. हो म्हणाल तर आजचं जेवण माझ्यातर्फे. द्रौपदी आणि सत्यभामा यांचा सुंदर संवाद आहे, खूप महत्वाचा आहे. सत्यभामा म्हणते, बाई तुझ्याकडे कुठला वशीकरण मंत्र आहे, मला देशील का? सुरुवातच इथून आहे संभाषणाला. ती गरगरते, म्हणजे तिला कळत नाही नेमकं हिला म्हणायचं काय आहे. मग तिनं मगाशी जे तुम्हाला सांगितलं ना ते सांगितलं. तुला 5 असून सुद्धा सगळे ताळ्यावर असतात. सगळे विचार, द्रौपदी असं करायचं का ग? तू हो म्हटलंस
ते लुटू करून करतात. नाही म्हटलं बरं ठीक आहे असं म्हणून निघून जातात. नो रिग्रेट. असं काय तुझ्याकडे आहे? 5 जण, भीमासारखा भीम सुद्धा, काहीतरी तुझ्याकडे स्पेशल मंत्र आहे. द्रौपदी खुदकन तुम्ही जसा हसला ना तशी हसली आणि उत्तर दिलं, उलटा आणि पापिणी स्त्रीच पतीला वश करू पाहते, मी त्यातली नाही. अगं मी पतीच्या आधी उठते आणि तो झोपल्यानंतर झोपते. त्यांचं हृदगत नेमकं काय आहे, आपल्या पतीला नेमकं काय वाटतं, हे कोणी लिहून घेताना दिसत नाही. जाऊ दे. नेमक्या आपल्या पतीचं हृदगत काय आहे हे ओळखून, हे ओळखता यायला पाहिजे बरं. त्या पतीचं हृदगत ओळखून मी त्यानुसारच वागते. स्वतःहून मी काही कामं करते. आता दासी तिला काही कमी नाहीये, पण दासी आहे त्याचा अर्थ मी काम करायचं नाही असं नसतं. स्वतःहून मी त्यांची विशिष्ट कामं करते. आपला अहंकार, क्रोध, इच्छा, आकांक्षा सर्वच्या सर्व त्यागून पतीच्या इच्छेला प्राधान्य देते. लेखणी पुढे जाणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मी शृंगार सुद्धा करत नाही. मी घराबाहेर फिरत बसत नाही. इकडं गेली तिकडं गेली, आता मॉलला गेली, नंतर कुठं गाडी. जावं बाहेर, भाजी आणावी आणि घरी राहावं. आता टॉकीज, नंतर मॉल, त्याच्यानंतर अजून काही. आणि मग जाता जाता सांगण्यासाठी म्हणून एखाद्या मंदिरात टणकन वाजून परत यायचं. कुठं? मंदिरात जाऊन आले. तुमच्याबद्दल बोलत नाहीये, बाहेर काय दिसतं ते सांगितलं सांगण्यासाठी. पण कुठल्या देवाला गेली हे घंटीच्या आवाजावरून लक्षात ठेवायचं. अशी घंटा आठवते याचा अर्थ या मंदिरात जाऊन आले आणि देवाकडे बघितलं कुठं प्रेमाने. हे सगळं करायचं असताना फक्त सांगण्यासाठी म्हणून जायचं. देवा, कुठल्या देवाचं दर्शन घेतलं हे तरी लक्षात राहणार आहे का? मी बाहेर फिरत बसत नाही. आणि संस्कारहीन स्त्रियांच्या जवळ चुकून सुद्धा जात नाही. ज्यांच्यावर संस्कार नाहीत अशा स्त्रियांशी बोलायला, भेटायला चुकून सुद्धा मी जात नाही. सगळंच अवघड आहे. तुला वाटतं की माझ्या तालावर पती नसतात, पण तसं नाहीये. त्यांची इच्छा ओळखून त्यांना जे उत्तर आवडेल तेच उत्तर मी देते. ते लगेच हो म्हणतात. आणि इतरांना वाटतं की माझ्या उत्तरावर ते संतुष्ट झाले. पण हे कळलं पाहिजे की त्यांच्या मनात काय हे मला कळतं. हे सगळं ऐकलं आणि सत्यभामेच्या मनामध्ये द्रौपदी बद्दलचा आदर अनंत पटीने वाढला. ही आहे श्रीकृष्णाची पत्नी, पण तिला असं वाटायला लागलं की द्रौपदीचं कॅरेक्टर माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. तिचं चरित्र माझ्यापेक्षा खूप अधिक उन्नत आहे, श्रेष्ठ आहे, असं हिला वाटलं. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, तिनं अत्यंत प्रेमाने तिला आलिंगन दिलं आणि निघताना प्रदक्षिणा घालून निघाली. दिस इज कॉल्ड द्रौपदी. लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्णांची
मुख्य राण्यांपैकी एक असणारी ही सत्यभामा, हिला द्रौपदीला आलिंगन द्यायला वाटलं, हे ठीक आहे इथपर्यंत. प्रदक्षिणा घालावीशी वाटली, किती विशेष आहे. आणि तिला प्रदक्षिणा घालून ही पुढे निघते. एक ब्राह्मण तोपर्यंत पांडवांना येऊन भेटतो आणि तिथून तो धृतराष्ट्राकडे जातो. पांडवांचा सगळा हाल हवाला सांगतो. दुर्योधन तिथंच होता. दुष्ट बुद्धीचा दुर्योधन विचार करतो, आताच आपण पांडवांपाशी जाऊ आणि आपली संपत्ती दाखवून त्यांना थोडं दुःखी बनवू. इतके वनात राहून सुद्धा हा ऋषी भेटला, तो भेटला, कृष्ण भेटला, अमुक भेटला, असामुळं पांडवांना जे दुःख व्हायला हवं ते त्यांना मिळत नाहीये. दॅट इज अ प्रॉब्लेम. ही दुर्योधनाची बुद्धी. मग काय करूया, आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करूया. काय करूया, आपण आपल्या अनेक स्त्रियांना बरोबर घेऊन सुंदर शृंगार त्यांना करायला लावू, नटवून थटवून देऊ, आपण सुंदर वस्त्र आभरण घालू आणि तिकडे जाऊ आणि त्यांच्या समोर मिरवू. म्हणजे त्या द्रौपदीला मनापासून खेद व्हायला हवा, कसले माझे पती आणि काय भाग्यवान आहे कौरव. आणि या कौरव स्त्रिया किती भाग्यवान आहेत, इतक्या वैभवामध्ये राहत आहेत. आणि दुर्योधन काय बोलतोय का, दुर्योधन म्हणतो, अरे त्रैलोक्याचं राज्य मिळून सुद्धा मला जे सुख मिळणार नाही ते सुख पांडवांचं दुःख बघून मला मिळेल. हे दुर्योधनाचे शब्द आहेत. पण महाराज आपल्याला होकार देणार नाहीत. कर्ण म्हणतो त्याची व्यवस्था मी करतो. कर्ण म्हणतो महाराजांची परवानगी घेऊया, आपण घोष परीक्षण करण्यासाठी जात आहोत असं सांगू. घोष याचा अर्थ, राजांकडे पूर्वी अनेक गवळीवाडे असत. एकेका गवळीवाड्यामध्ये हजारो गायी असत आणि अर्थात बैल सुद्धा. आणि असे अनेक गवळीवाडे एकत्र आले की त्याला एक घोष असं म्हटलं जात असे. म्हणजे राजाला गोशाळा चालवणं स्वतःची यामध्ये गौरव वाटत असे. आता विराट पर्वाच्या वेळेला कळणारच आहे, गायींचंच अपहरण झालं ना. त्या गायी कोणाच्या होत्या, राजाच्या ताब्यातल्या गायी होत्या. म्हणून पक्क ठरलं, धृतराष्ट्रांनी पण हो म्हटलं आणि एक सांगितलं, बाबांनो पांडवांना भेटायला जाऊ नका, नको तो उद्योग करू नका. कर्ण मनातल्या मनात म्हणाला, त्यासाठी तर चाललोय. निघाले, हजारो स्त्रियांना बरोबर घेतलं आणि ही चांडाळ चौकडी निघाली. गाई, वासर, बैल यांचं परीक्षण केलं. त्यांचं चिन्ह, त्यांना चिन्ह लावली, परीक्षण केल्याचे चिन्ह लावली. पण गंमत अशी झाली, चित्ररथ नावाचा गंधर्व तो जवळच विहारासाठी आला होता. तो तिथं आल्यामुळं या कौरवांच्या हालचालींमुळे त्याला व्यत्यय व्हायला लागला आणि कुठंतरी कुरबुर झाली, भांडण पेटलं. आता कौरव आहेत ते, भांडण पेटलं म्हणजे ते पराकोटीलाच जायचं, मिटवणे हा विषय नाही. भांडण पेटलं आणि प्रचंड युद्ध प्रारंभ झालं. कर्ण, दुर्योधन या गंधर्वाबरोबर लढतायत. पाहता पाहता चित्ररथानं कर्णाचा पराभव केलाय. या चित्ररथानं कर्णाचा पराभव केला आणि हा कर्ण पाठ दाखवून पळून गेला. बरोबर ना. अजून काय काय त्याची नाव आहेत दिले, राधेय. नको त्या माणसाला हिरो बनवायचा उद्योग आमच्या मराठी साहित्यिकांनी फार केलाय. तो जसा आहे तसा, व्यासांनी जसा मांडला तसा स्वीकारा ना.
स्वतःची नसलेली बुद्धी घालून कशाला त्याला काहीतरी रंगवत आहे. आणि ह्याच गोष्टी गाजल्या पुढं. म्हणजे आमच्या लोकांना कर्ण हा या साहित्यिकांकडून कळायला लागला, व्यासांकडून नाही. म्हणून मूळ ग्रंथ पाहिल्या वीण उगाच ठेवी जो दूषण. महाभारताच्या बाबतीत 101% खरं आहे. हा कर्ण पाठ दाखवून पळून गेला. दुर्योधनाला सोडून, दुःशासनाला सोडून, या सगळ्यांना सोडून गेला पळून. दुर्योधनाला अटक करण्यात आली, सर्व कौरव स्त्रियांना अटक करण्यात आली. काही पळू शकलेले तिथून कौरवांचे अमात्य, हे कौरवांचे अमात्य पांडवांपाशी आले आणि पांडवांपाशी येऊन म्हणतात, युधिष्ठिर महाराज यांना अटक झालेली आहे आणि मुख्य म्हणजे कौरव स्त्रियांना, या गंधर्वांना अटक केलेली आहे. कर्ण पाय लावून पळून गेलेला आहे. भीमाने काय म्हणावं? व्हेरी गुड. हे भीमाचं उत्तर आहे. वाह, क्या बात है, किती छान गोष्ट सांगितलीस तू. आज कथा 10, 10:30 पर्यंत चालणार. भीम म्हणाला, मस्त. युधिष्ठिर काय म्हणाला? भीम इतका बोललेला आहे ते काही सगळं सांगत नाही. युधिष्ठिरानं त्याला बाजूला नेलं आणि म्हटलं, वयम पंचाधिकम शतम. आपली भांडणं आपल्या आपल्या आत सोडवायची. कौरव पांडव एका घरातले, घरातली भांडणं घरात ठेवायची. बाहेरच्यांसाठी आपण ना 100 आहोत ना 5 आहोत, आपण 105 आहोत. वयम पंचाधिकम शतम, हे युधिष्ठिराचं वाक्य आहे. काय विजन आहे या लोकांची. कारण ते फक्त 2 फुटावरचं बघत नाही, तर पुढच्या 1000 फूट काय होणार इकडे लक्ष देतात. महापुरुष कोण आहे? आत्ता घडणाऱ्या गोष्टीचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो इकडे लक्ष देऊन जो निर्णय घेतो तो महापुरुष आहे. तात्पुरता निर्णय घेतला, कदाचित तो विपरीत दीर्घकालीन काळामध्ये पडू शकतो. वयम पंचाधिकम शतम. शेवटी भीम, बघा, भीम कितीही विरोध करो, शेवटी युधिष्ठिरानं जे सांगितलं तेच त्याला करायचंय. तो काही त्याच्या शब्दाबाहेर नाही. हे भीमाचंही वैशिष्ट्य आहे. कितीही त्यांनी अकांड तांडव करो, किती वाटेल तो विरोध करो. युधिष्ठिरानं म्हटलं, भीमा मी अमुक अमुक सांगतो, हे तुला करायचं आहे. चुप. भीम पुढे बोलणार नाही. पटो अथवा न पटो ते करायचंच आहे. कारण युधिष्ठिर हे आमचे महाराज आहेत आणि महाराजांची आज्ञा आहे ती मला मान्य करायची. या बाबतीत भीम आणि लक्ष्मणांचं साम्य आहे. रामरायांनी अनेक अवघड गोष्टी लक्ष्मणांना करायला लावल्या. लक्ष्मणांनी विरोध दर्शवला. रामरायांनी म्हटलं असंच करायचंय आणि तूच करायचंय, संपला विषय. लक्ष्मणांनी ते केलेलं आहे. थोरांची आज्ञा पाळता येणं, बघा, जो जीवनामध्ये पूर्व काळात का असेना उत्तम आज्ञाधारी असतो ना, तोच भविष्यात आज्ञाकारी होऊ शकतो. The ardent follower can become a great leader. कल्याण स्वामी महाराज एक शब्द समर्थांचा जमिनीवर पडू द्यायचं नाही. एक शब्द पण जास्त होईल, एक अर्ध अक्षर जमिनीवर पडू द्यायचं नाही. आणि ते एकटेच नाहीत, त्यांच्यासारखे अनेक महंत. एक अक्षर समर्थांचा जमिनीवर पडू द्यायचं नाही.
दीर्घकाळ समर्थांची सेवा केली, 34 वर्ष सेवा केली, सावलीसारखे समर्थांच्या बरोबर राहिले. म्हणजे परफेक्ट फॉलोअरशिप दाखवली, बरोबर ना, अचूक अनुयायित्व. आणि एक दिवस समर्थांच्या पश्चात नव्हे, समर्थांच्या उपस्थितीमध्ये समर्थांनी सांगितलं, ब्रह्मपिसा प्रकरण घडल्यानंतर इथून पुढे संप्रदायाचा गुरु हा कल्याण असेल. समर्थ देहात असतानाची गोष्ट. आणि त्यानंतर जे कोणी समर्थांना अनुग्रह मागायला तसंच समर्थ त्यांना कल्याणांकडे पाठवून देत असत, जा त्याच्याकडून अनुग्रह घे. संप्रदायाचं गुरुत्व कल्याणाकडे आहे. गुरुत्व म्हणजे लीडरशिप, बरोबर ना. कशी काय आली लीडरशिप कल्याणांकडं? कुठला कोर्स केला, कुठला MBA केला, काय केलं? अचूक अनुयायित्व. म्हणजे एका महापुरुषाच्या आज्ञांचं पालन करता करता ती व्यक्ती इतकी प्रगल्भ म्हणते की तीच व्यक्ती पुढं मोठी नेता बनते. ते नेतृत्व त्यांच्यामध्ये येतं. म्हणून ज्याला मोठा नेता बनायचा आहे त्याने पहिल्यांदा अनुयायी बनलं पाहिजे, ते त्याला जमलं पाहिजे. हा नियम आहे. मनात इच्छा नसताना सुद्धा भीम निघाला, अर्जुन निघाला आणि सहदेव आणि नकुलाला पण बरोबर घेतलं. चारही पांडव निघाले. भयंकर युद्धाला प्रारंभ झाला. भीमार्जुनांनी तर या गंधर्वांचा अपरिमित संहार केला. काय आता अर्जुन परत आलेला आहे, दिव्यास्त्र घेऊन आलेला आहे. इतका भयानक संहार अर्जुनाने दिव्यास्त्रांनी केला. 10 लक्ष गंधर्व संपवले. 10 लक्ष गंधर्व अर्जुनाने दिव्यास्त्राने संपवले. चित्ररथानं माया योजली. अंतर्धान माया सुद्धा अर्जुनानं दिव्यास्त्रानं नष्ट करून टाकली आणि चित्ररथाला ताब्यात घेतलं अर्जुनानं. पण त्याचं आणि अर्जुनाचं सख्य जुनं तुम्हाला कथा आठवत असेल आणि त्या सख्याचं स्मरण करून हे प्लीज सोडणार आहे मला असं म्हणून अर्जुनाने म्हटलं, महाराज युधिष्ठिरांची आज्ञा आहे, आमच्या सर्व कौरव स्त्रिया यांना सन्मानपूर्वक तुम्ही परत जाऊ द्यावं आणि ज्या कौरवांना तुम्ही बंदी बनवलंय त्यांना कुठलीही इजा न होऊ देता त्यांना सोडवावं. हे कराल तर मी तुम्हाला सोडतो. सगळ्यांना सोडण्यात आलं. लाजेनं चूर झालेला काळवंडलेला दुर्योधन युधिष्ठिरासमोर येतो. त्याला पाहू सुद्धा शकत नाही. त्याला वंदन करतो, काही न बोलता. थँक्स पण म्हणायचं तोंडातून बाहेर निघत नाही त्याच्या. काही न म्हणता निघून जातो. पण निघून जाताना तो हस्तिनापुरात जात नाही. इतका प्रचंड अपमान झाला. दुर्योधन म्हणजे मूर्तिमान मद. मूर्तिमान मद म्हणजे दुर्योधन आहे. माझ्यापेक्षा दुसरा कोणी मोठा नाही, मीच सगळ्यात मोठा, याला म्हणायचा मद. दुर्योधन म्हणाला, मी चित्ररथाच्या हाते मेलो असतो तरी चालला असतो, आयुष्यभर कारावासात खितपत पडलो असतो तरी चाललं असतं, पण या पांडवांनी मला सोडवावं, धिक्कार असो माझ्या जीवनाचा. आणि असं म्हणून मध्येच रस्त्यामध्ये हस्तिनापुरात न जाता प्रायोपवेशन करून मरण्यासाठी तो बसला. दुर्योधन. कर्णाची भेट झाली. कर्णानं दुर्योधनाची स्तुती केली, मित्रा मला वाटलंच होतं तू सुटून येणार. अजून त्याचा अपमान झाला. कारण कर्णाला वाटलं स्वबळावर सुटून आलाय, मला वाटतच होतं तू सुटून येणार. अरे मी धनुष्यबाण आणण्यासाठी म्हणून इकडे आलो होतो. वाह,
हस्तिनापुरात आलो होतो. मी काय तुला एकटं टाकून थोडेच गेलो होतो असं. किती कर्ण. अजून मेल्याहून मेल्यासारखं दुर्योधनाला झालं. सगळा वृत्तांत कथन केला. हा अपमान मी सहन करू शकत नाही. आता मी मरणार. बास, तुम्ही जा, निघून जा इथून. दुःशासन म्हणतो, बाबा रे, सगळ्या भावांना दुःखात लोटून तुला काय मरायची हौस आलेली एवढी? मरू नको. कर्ण म्हणतो, मित्रा, अरे पांडव ही प्रजा आहे आणि तू आहेस राजा. राजाचे रक्षण करणं हे प्रजेचं कर्तव्य आहे. त्यांनी ते केलं, याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? तर त्यांचं कर्तव्य आहे. कसे शब्द फिरवावेत, कसे सिद्धांत तोडवावेत, हे तुमच्या लाडक्या कर्णाकडून शिकावं. राधेय, बरोबर. शकुनीनं कर्णाला दुजोरा दिला. हे बघ दुर्योधना, माझ्या द्यूत रूपी या प्रयत्नांना सुरुंग लावू नको बाबा. इतका प्रयत्न करून मी ह्या पांडवांना भिकेला लावलं. आता तू मरावास म्हणून हे सगळं झालंय का? असलं काहीतरी वेड्यासारखं करू नको. तरी सुद्धा दुर्योधन हटला नाही. इतका भयानक अपमान त्याचा झालाय. त्यांनी आचमन केलं आणि आता मी मरणार असं ठरवलं. सगळ्यांनी डोक्याला हात लावून घेतला. काय करावं? आणि पाताळामधले राहणारे दानव भयभीत झाले. का? दानव म्हणतात आपला पक्ष दुबळा पडणार. या कथा माहित नसतात सामान्यतः. दानव म्हणायला लागले आपला पक्ष दुबळा पडणार तर दुर्योधनच मेला. अरे त्याच्या माध्यमातूनच तर आपल्याला राज्य मिळवायचं आहे ना, दानवी शक्तींना. दानव म्हणजे दानवी शक्तींना. आत्ता दानवी शक्ती नाही आहे असं वाटतं. रामललाचं मंदिर होऊच नये अशी इच्छा असणारी मंडळी कोण आहे? का तुम्हाला ते अकराळ विक्राळ शिंग असणारे आणि असेच दानव पाहिजेत? ते कलियुगात असले दानव नाही आहेत. कलियुगात वेगळे दानव आहेत. रामलला होऊच नये, ज्ञानवापीचा प्रश्न सुटूच नये, मथुरा तशीच राहावी अशी वाटणारी जी ही मंडळी आहे ती कोण आहे? त्यांच्यातलीच आहे ती मंडळी सगळी. कळलं पाहिजे. आपला पक्ष दुबळा पडणार. दानव भयभीत झाले आणि अग्नि विस्तार साध्य यज्ञ कर्मातून अनुष्ठान करून हवन करून त्यांनी एक कृत्या निर्माण केली. एक शक्ती असते. कृत्या म्हणजे एक शक्ती असते. ही कृत्या दुर्योधनाच्या समोर प्रकट झाली पृथ्वीवरती आणि त्या दुर्योधनाला स्वसामर्थ्यानं तिनं रसातळामध्ये आणलं. दुर्योधनाला रसातळामध्ये आणलं आणि दानवश्रेष्ठ त्याच्याशी बोलायला लागला. तो म्हणतो, अरे दुर्योधना, हे मृत्यूचं खूळ डोक्यातून काढ. आमचा प्लॅन काय आहे तो तुला सांगतो. मध्येच कोणतरी जातं ना तिकडं वेस्ट मध्ये प्लॅन विचारण्यासाठी. काय प्लॅन आहे आपला पुढचा? भारताच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं, भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध बोलायचं, हिंदू धर्माच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं. असं बरंच काही काही केलं जातं. आताची पद्धत थोडी वेगळी, तेव्हाची पद्धत वेगळी, पण घडतायत त्याच गोष्टी. हे को रिलेट करता आलं पाहिजे आम्हाला. हे को रिलेशन आम्हाला जमलं म्हणजे आम्हाला महाभारत आत्ता कसं अप्लाय करायचं हे समजलं. फार उघड बोलता येत नाही, रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून. खाली उतरलो की लगेच सांगतो काय ते, ज्याला कळलं नसेल त्याला. काय प्लॅन आहे, किती मंजूर करून घ्यायचे, कशा पद्धतीनं हिंदू संस्कृतीचा विनाश करण्यासाठी प्रयत्न करवायचे.
ही कृत्या दुर्योधनाला घेऊन गेली. तो दानवश्रेष्ठ म्हणतो, हे मृत्यूचं वेळ सोड बाबा, आम्ही हजारो वर्षापासून तप करतोय आणि तुला प्राप्त करून घेतलंय आमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. राक्षस दुर्योधनाशी बोलतोय, दानव, हे बघ, तुझ्या नाभीच्या वरचा जो भाग आहे ना, हा शिवनिर्मित वज्राचा आहे आणि नाभीच्या खालचा जो भाग आहे ना, हा पार्वती निर्मित फुलांचा आहे. स्त्रियांना आकर्षित करणारा जे दिलं ते सांगतो. भीष्म आणि द्रोण आणि कृप यांच्यामध्ये दानवी वृत्ती प्रविष्ट करणार आहोत आम्ही. वेळ ठरवून या तिघांमध्ये आम्ही दानवी वृत्ती प्रविष्ट करू. कर्णामध्ये तर नरकासुर प्रवेश करेल, कर्णामध्ये नरकासुर प्रवेश करेल. आणि कृष्ण आणि अर्जुन यांच्या वधासाठी 1,00,000 संशप्तक वीर आम्ही तयार केलेले आहेत. हे सगळं आपल्याला 7व्या दिवशीच्या युद्धात बघायचं आहे. 1,00,000 संशप्तक वीर आम्ही राक्षसांनी दानवी शक्तीने तयार केलेले आहेत कृष्णार्जुनांच्या वधासाठी. हे सगळं दुःख सोड, हा प्लॅन लक्षात घे आणि त्यानुसार वाग. वेड्यासारखं काहीतरी करू नको. अरे हजारो वर्षांची आमची तपस्या फुकट जाईल बाबा. पांडव नाशाचा विचार कर, स्वतःच्या नाशाचा विचार करू नको. आता जेव्हा हा मास्टर प्लॅन कळला दुर्योधनाला, त्यानंतर त्यांनी मरण्याचे विचार सोडले आणि पांडवांना मारण्याचा विचार सुरू केला. लगेच त्या कृत्यानं दुर्योधनाला जिथून उचललं होतं तिथं आणून सोडलं आणि ती कृत्या निघून गेली. दुर्योधन हस्तिनापुरात परत आला. भीष्मांनी असं काही सुनावलंय. आता हे मधलं प्रकरण त्यांना, हे कुणालाच माहिती नाही. प्रकरण फक्त दुर्योधनाला माहिती आहे. तो पाताळात काय गेला आणि काय काय झालं, बाकी कुणालाच माहिती नाही. कठोर शब्दात सुनावलं, अरे तुला लाज कशी वाटत नाही रे दुर्योधना? तुझा कर्ण म्हणतोस, पळपुटा निघाला की नाही? तरी मी तुला आतापर्यंत सांगत आलो, अरे तो अर्जुनासमोर अर्धा पण नाहीये आणि तरी तू त्याच्या भरोशावर पांडवांशी युद्ध करू इच्छितोस आणि कुरुवंशाचा नाश करून घ्यायची तुझ्या मनामध्ये इच्छा जागृत झालीये. वेळच्या वेळी सावध हो. धनुर्वेद असो, शौर्य असो किंवा धर्माचरण असो, कर्ण पांडवांच्या 1/4 सुद्धा नाहीये. अजूनही वेळ गेली नाही. पांडवांशी संधी साध. संधी याचा अर्थ तह. पांडवांची संधी कर. भडकलेला दुर्योधन तिकडून निघून जातो. कर्णाला वाटत राहतं, या भीष्मांच्या मनामध्ये माझ्याबद्दल कसा काय मी स्थान मिळवावं, म्हणून तो दुर्योधनाला म्हणतो, एक काम कर, तू मला दिग्विजयाची आज्ञा दे. मी दिग्विजय मिळवल्यानंतर भीष्म मला मान द्यायला लागतील. आणि 4ही दिशांना कर्ण जातो, दिग्विजय करून येतो. कारण पांडवच नाही आहेत, पांडव वनामध्ये आहेत ना. दिग्विजय करतो, येतो आणि त्या योगे जी संपत्ती आणली, दुर्योधन त्या माध्यमातून वैष्णव याग करतो आणि भरपूर दान करतो. पांडवांना सुद्धा आमंत्रण दिलं. युधिष्ठिर म्हणाला, मी तर वनामध्ये आहे त्यामुळं येऊ शकत नाही, पण पुण्यवर्धक यज्ञ दुर्योधन आरंभत आहे त्याबद्दल त्याला साधुवाद आहे. कोण म्हणतंय? युधिष्ठिर. भीमानं काय उत्तर दिलं असेल? भीम म्हणाला, 13 वर्षानंतर होणारा जो नरमेध यज्ञ होणार आहे, माणसांच्या संहाराचा यज्ञ, त्या यज्ञामध्ये मी तुमची गाठ घेतो असा निरोप या दुर्योधनाला दे. आम्ही नक्की त्या यज्ञामध्ये येऊ. युधिष्ठिराच्या मनामध्ये ते स्थान सोडावं असं आलं.
रात्री हिंस्र पशु त्याच्या स्वप्नामध्ये आले युधिष्ठिराच्या. बघा संवेदनशील व्यक्ती कशी असते हे सगळं दर्शन घ्यायचं आपल्याला. आणि कुणाचं नाही बरं. अर्जुन आहे, भीम आहे, द्रौपदी आहे, नकुल सहदेव आहेत, 5 मंडळी आहेत. कुणाच्याही स्वप्नामध्ये पशु आले नाहीत. हे पशु युधिष्ठिराच्या स्वप्नात आले. त्या वनात राहणारे केविलवाणे झाले होते. का माहितीये? 10 10:30च्या पुढे कथा चालली होती तेव्हा. बिचारे केविलवाणे झाले होते. आणि हे सांगू पाहत होते तुमच्या बलाढ्य भावंडांनी आमचा इतका संहार शिकारीच्या नावाखाली इथं केलाय. आता आम्ही फक्त बीज रूपात शिल्लक आहोत. इतकी कमी संख्या आमची आहे. महाराज आमचं रक्षण करा. आम्ही सुद्धा तुमची प्रजा आहोत. आमचं रक्षण करा, कृपा करा आणि आम्हाला इथं सोडून तुम्ही दूर निघून जा. म्हणून काल आपण चिंतन केलं होतं तेव्हा विकर्णाने खूप छान मुद्दा मांडला होता. शिकारीचा अतिरेक हे सुद्धा एक व्यसन आहे म्हटलं होतं ना त्यांनी. द्यूताच्या प्रसंगात त्यांनी हा मुद्दा सांगितला होता. अतिरिक्त म्हणजे अतिशिकार क्षत्रियांना अधिकार आहे, बाकी कुणाला नाहीये. पण ती सुद्धा अधिकार आहे म्हणून करतच चाललाय हेही योग्य नाही. अतिरिक्त शिकार करणं हे सुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे. या मूक बिचाऱ्या जनावरांनी युधिष्ठिराला असं म्हटल्यानंतर त्याला जाग आली. तो अश्रू ढाळू लागला आणि भावंडांना सांगितलं, अरे आपल्यामुळे इथल्या पशूंना त्रास होतोय, आपण इथून दूर निघून जाऊया. आणि 20 महिने या द्वैत वनामध्ये ही मंडळी राहिली आहेत. काम्यक वनाच्या दिशेनं त्यांनी आता जायचं ठरवलेलं आहे. वेदव्यास तिथं प्रकट झाले. शोक दुःख चिंता दूर करण्यासाठी त्यांनी युधिष्ठिराचं सांत्वन केलं. अरे सुख आणि दुःख येत जात राहत रे. त्यासाठी शहाण्या माणसाने शोक करू नये. मी तुला भविष्य सांगतो. 13 वर्षानंतर पैतृक राज्य तुला नक्की प्राप्त होईल. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानीत जावे. विवेके सदा सस्वरूपी करावे. मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. विदेहीपणे मुक्ती भोगीत जा.